current flowing through a wire. Next point, as shown in figure, if a conducting wire is not connected to a cell, its free electrons move randomly in all direction in the space between the atoms. आता या ठिकाणी करंट फ्लोईंग थ्रू अ वायर. आता या डायग्राममध्ये एका वायरचा क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे. दिस इज अ मेटल वायर आणि या मेटल वायर विच इज मेड अप ऑफ द नंबर ऑफ ॲटम्स. या ॲटम्समध्ये असणारे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, व्हॉट आर द फ्री इलेक्ट्रॉन्स? द इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट in the outermost shell of the metallic atoms known as free electrons, and these free electrons are responsible for the flow of electric current. आता ही मेटॅलिक वायर आहे. या मेटॅलिक वायरमध्ये असणारे हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे, these free electrons are seen to be in the random motion because they are not connected to any cell. तर हे इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी रँडम मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स इन द वायर वी आर ऑब्झर्विंग हेअर. when we connect the ends of the wire to the two terminals of cell. पण ज्यावेळेस आपण या वायरचे दोन टोके जे टू टर्मिनल्स आहे एका सेलला आपण कनेक्ट करतो. सियर या डायग्राममध्ये तुम्ही पाहतात की ज्यावेळेस या वायरचे दोन टोक आपण एका सेलला, या ठिकाणी हा इलेक्ट्रिक सेल आहे, सेलच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्ट करतो. व्हॉट हॅपन्स? द मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स आफ्टर अप्लाइंग द पोटेन्शियल डिफरन्स टू द एंड्स ऑफ द वायर. तर when the two terminals of this conducting wire is connected to the terminals of the electric cell, what happens? Electric force acts on the electrons. Being negatively charged, they start moving from negative to the negative, that means lower potential, to the positive higher potential terminal of the cell. When we connect the two ends of this wire to the electric cell, due to the potential difference develops in between the 2 points of the metallic wire, the electric current flowing through the negative terminal to the positive terminal. या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे डायरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. द इलेक्ट्रॉन्स आर फ्लोईंग फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल. ड्यू टू द फ्लो ऑफ दीज इलेक्ट्रॉन्स द करंट स्टार्ट टू फ्लो थ्रू द वायर. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फ्लो स्टार्ट होतो तेव्हाच आपण म्हणतो की नाव इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्युसिंग इन अ कंडक्टिंग वायर. दिस मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन्स इज इरेग्युलर बट देअर इज अ डेफिनाईट नॉन झिरो व्हॅल्यू ऑफ देअर ॲव्हरेज व्हिलॉसिटी. आता या ठिकाणी या सगळ्या इलेक्ट्रॉन्सची जी व्हिलॉसिटी आहे प्रत्येक वेळेस सारखी नसते, पण वी आर कन्सिडरिंग हिअर ॲव्हरेज व्हिलॉसिटी ऑफ दी ऑल इलेक्ट्रॉन्स. So that the motion of electrons after applying a potential difference to the ends of the wire, या ठिकाणी डायग्राम दिसते आपल्याला, and before applying the potential difference the free electron shows the random motion. See here how the electricity works. With current applied, the free electrons within the copper atom will move in the atom direction between the other atoms. आता या ठिकाणी पाहतोय आपण की इलेक्ट्रिक करंट हा जो मेटॅलिक कंडक्टर आहे, या मेटॅलिक कंडक्टरच्या दोन टर्मिनल जे आहे आपण बॅटरीला जोडले, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला. जे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो आहे, दीज इलेक्ट्रॉन्स आर फ्लोईंग फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दी बॅटरी. अँड इलेक्ट्रिक करंट पासिंग थ्रू द कंडक्टिंग वायर ओनली वेन we apply the potential difference or we develop the potential difference in between the two terminals of the conducting wire. So students, we have completing here how an electric current flowing through the conducting wire.